नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24. मी न्यूज ब्युरोची बालाजी जगतकर, बीड. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजापूर येथील सौ रीता प्रभाकर भोसले यांनी त्यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ला, लूटमार आणि विनयभंग प्रकरणात पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार 17 जुलै 2026 रोजी त्यांच्या रस्ता अडवून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आला. तसेच सोन्याचे दागिने, रोख रक्कम हिसकावून घेण्यात आल्याचा आणि त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही आरोपींवर प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा दावा करत तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवावा, निष्पक्ष चौकशी व्हावी आणि स्वतःसह कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. आता ऐकूयात या प्रकरणाबाबत पीडित महिला सौ रीता भोसले यांची प्रतिक्रिया. रीता प्रभाकर भोसले, राहणार राजापूर, पोस्ट तलवाडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. शुक्रवारी संध्याकाळी आमच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे. 8 ते 9 ते 10 लोकांनी आमच्या गाडीवर सुमारे 8 ते 9च्या दरम्यान हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये त्या लोकांनी मला बेदम मारहाण केलेली आहे. माझे कपडे फाडून घेतलेले, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, कानातले फुले काढून घेतलेले, तसेच माझ्याकडे काही रोख रक्कम होती ती काढून घेतलेली. गाडीवर हल्ला केल्यामुळे गाडीचे सगळे गाडी फोडल्यामुळे गाडीचे पूर्णपणे नुकसान झालेली आहे. गाडीचे काच फुटून माझ्या मुलाच्या डोक्याला लागले, माझ्या घरच्यांच्या तोंडावर लागलेले. आणि तसेच आमची म्हातारी बेदम म्हातारी त्या प्रकरणामुळे खूप घाबरलेले. म्हातारीची बीपी शुगर वाढत आहे सध्या. तसेच मी शुक्रवारी संध्याकाळी 10 ते 11च्या दरम्यान सरकारी दवाखान्यामध्ये बीडला ऍडमिट करण्यात आलं मला तिथे. आणि त्याच्यानंतर रविवारी पोलिसांनी जबाब घेतला आणि रविवारी घेतल्यानंतर सोमवारी गेला तरी गुन्हा दाखल नाही केला. मंगळवारी त्या लोकांनी ज्या वेळी आमचे पत्रकार बंधूंनी त्यांनी बातम्या लावल्या, त्याच्यानंतर काही आमच्या मित्र मंडळीने, काही आमच्या भाऊ मंडळीने आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यानंतर त्या लोकांनी एफआर पाडला. एफआर असा पाडला, जी घटना जशी घडली त्यामध्ये जी घटना घडली होती, जे कलम दाखवायला पाहिजे होते त्याच्यामध्ये काही कलम टाकल्या, काही कलम त्यांनी म्हणजे टाकल्या नाहीत. तर माझं असं म्हणणं होतं की त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं. त्यांचं म्हणणं होतं की गुन्हा दाखल करू नका. आणि एकदा नाही, वारंवार ते लोक कसं माहितीये का, एमपीडी मधले लोक आहेत, गुन्हेगारी प्रकृतीचे लोक आहेत. ते वारंवार मला त्रास देतात. या 3 ते 4 वर्षामध्ये वारंवार ते मला कुठे भेटायचे, काही वाईट शब्द बोलायचे, माझा जीव मारण्याचा त्यांनी आम्हाला धमकी द्यायचे. मी वारंवार पोलीस स्टेशनला बी कळवले होते साहेबांना की असं प्रकरण आहे. आणि त्याच्यानंतर मी तब्बल 7 ते 8 दिवस सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. आज मला डिस्चार्ज झालेला आहे. तरी मी एसपी साहेबांना फोन लावला होता. साहेबांचं माझं बोलणं नाही झालं. साहेबांनी मला मेसेज करायला सांगितलं होतं, मेसेजद्वारे पण काही माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर 5-6 दिवसामध्ये तरी त्यांनी दिवसा डोळे आमच्या घरी येऊन आमच्या बाया माणसाला, आमच्या लेकरा बाळांना शिवीगाळ दिलेली, तेही व्हिडिओ मी सगळ्यांना पाठवलेले आहे, साहेबांना पाठवलेले, पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेले. तरी माझी इच्छा आहे की आता मला सुट्टी झालेली आहे, मी घरी जात आहे, माझा कुटुंब आहे तिथे. तसंच त्या लोकांचा प्रयत्न चाललाय की गुन्हा का दाखल केलेला आहे म्हणून. त्या लोक मला म्हणजे तिसऱ्या व्यक्तीद्वारे ते लोक मला धमकी देत आहे, मला जीव मारण्याची धमकी देत आहे. आणि ते म्हणतात गुन्हा माघारी घे म्हणून. आणि दुसरा विषय ते म्हणतात की आम्ही तुला तिथं राहू देत नाही. तर मला साहेबांना एक विनंती करून मी एक अर्ज देण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये. साहेबांना म्हणायचंय की आता ह्या स्वातंत्र्य, आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य असूनही हे लोक आमच्या गावामध्ये एवढी दंडलशाही करतात. मी सुशिक्षित महिला असून मी आमच्या समाजासाठी काही जेवढं माझ्या हाताने होतं मी तेवढं समाज कार्य करत आहे. तसेच ते लोक मला तिथं म्हणजे मी राहू नये म्हणून तसाही त्यांचा प्रयत्न चालला आहे. तर माझं म्हणणं आहे की बाबा, आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाले तरी हे लोक दिवसाढोळे आमची गाडी अडवतात, आम्हाला मारहाण करतात, आमचे कपडे फाडतात, आमची आबरू लुटण्याचा प्रयत्न करतात. तरी शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई का करत नाही, त्यांना अटक का करत नाही? ही घटना घडूनही आज 7 ते 8 दिवस झाले तरी ते लोक पूर्णपणे बाहेर मोकाट फिरत आहे. पोलीस पंचनामा करायला जातात तर ते त्यांच्या समोर उभारतात. तर अशी परिस्थिती आहे. तर आम्ही
महिलांनी कसं सुरक्षित राहावे आणि कसं वागावे. तर आम्हाला साहेबांची विनंती आहे की ह्या जे आरोपी आहेत ना त्यांना योग्य ते त्यांनी कारवाई करावी आणि लवकरात लवकर त्यांनी अटक करावी. आणि जर त्यांना अटक नाही झाली आणि माझ्या जीवाला काही धोका झाला किंवा माझ्या कुटुंबाला काय झालं त्याला जबाबदार मी पोलीस अधिकाऱ्यांनाच ठरवणार आहे. आणि भविष्यामध्ये जर त्यांनी नाही अटक केलं, नाही त्यांना बंदिस्त केलं तर आम्ही पुढे आमच्या काही कार्यकर्ते महिला आहेत त्या सगळ्या महिला घेणार आणि आम्ही कलेक्टर SP ऑफिस समोर आम्ही उपोषण धरणार आहेत. तसेच या प्रकरणामध्ये जे तपास करतात अधिकारी मला त्यांच्यावर थोडंफार काही गोष्टी बरोबर वाटत नाही, तरी मला SP साहेबांना विनंती आहे की त्यांनी या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा आणि अधिकारी बदलून द्यावा.